Welcome dear students. Today's our topic is solution, and in this topic we have already learned about the types of solution. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ सोल्युशन्स पाहिले. त्यानंतर सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड अँड सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड ही कन्सेप्ट आपण पाहिलेली होती, आणि त्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग द सॉल्युबिलिटी आपण पाहत होतो. मग फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटीमध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे पहा, ते म्हणजे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहत होतो ते म्हणजे टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ठीक आहे, ह्या दोन फॅक्टर जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे इफेक्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे, तर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड अँड गॅस इन लिक्विड. ठीक आहे, तर ते आज आपण पाहणार आहोत. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. ठीक आहे, हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर प्रेशरचा इफेक्ट जो आहे तो सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विडमध्ये जर आपण पाहिलं, ठीक आहे, तर प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. ठीक आहे, म्हणजे सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल आपण सांगतो काय, शुगर इन वॉटर, आणि त्याच्यामध्ये प्रेशरचा जो इफेक्ट आहे तो काही होत नाही. ठीक आहे, प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. ठीक आहे, कारण असं का होतं, त्याचं रिझन काय आहे, यू हॅव टू रिमेंबर द रिझन, दॅट इज सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. ठीक आहे, हे सॉलिड जे आहेत ते कसे आहेत, इनकम्प्रेसिबल आहे. इनकम्प्रेसिबल असल्यामुळे सॉलिडवर प्रेशरचा काही फरक पडत नाही, आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो देर इज नो इफेक्ट ऑन द सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. ठीक आहे, म्हणजे सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड त्याच्यावर प्रेशरचा काही फरक पडत नाही, दॅट यू हॅव टू रिमेंबर. तर मग हावेवर प्रेशर ग्रेटली अफेक्ट सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड. आता हे जे दुसरं टाईप ऑफ सोल्युशन आहे त्याच्यामध्ये गॅस इन लिक्विड. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेशरचा जो मेन फॅक्टर आहे ते लक्षात घ्यायचं आहे पहा, म्हणजे प्रेशर ग्रेटली अफेक्ट्स सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड. ग्रेटली अफेक्ट्स, कारण त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, कारण गॅसेस जे कसे असतात ते कॉम्प्रेसिबल असतात, आणि कॉम्प्रेसिबल असल्यामुळे त्याच्यावर प्रेशरचा इफेक्ट होतो, आणि प्रेशर त्याच्यामुळे गॅस इन लिक्विडच्या सॉल्युबिलिटीमध्ये प्रेशरचा महत्त्वाचा रोल आहे, हे लक्षात घ्यायचं आहे बघा. मग द सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. म्हणजे प्रेशर वाढला की काय होतं, की त्याची सॉल्युबिलिटीसुद्धा काय होते, वाढते. ठीक आहे, तर त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे गॅस इन लिक्विडचं एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर एरेटेड ड्रिंक्स. ठीक आहे, जे आपण कोकोकोला, थम्सअप, पेप्सी, ठीक आहे, हे जे काही एरेटेड ड्रिंक्स असतात, म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युली कार्बन डायऑक्साईड हा गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला असतो, दॅट इज नथिंग बट द एरेटेड ड्रिंक्स. आणि अशा एरेटेड ड्रिंक ज्या आहेत त्या बनवताना त्या अंडर प्रेशर, ठीक आहे, त्या अंडर प्रेशर बनवल्या जातात. म्हणजे त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं पहा, तुम्ही जर कोल्ड्रिंक जे आहे ज्यावेळेस तुम्ही ते कॅप ओपन करता त्यावेळेस त्याच्यामधून बबल्स यायला स्टार्ट होतात पहा. आणि ते जे बबल्स येतात याचाच अर्थ ज्यावेळेस तुम्ही कॅप ओपन करता त्यावेळेस त्याच्यावरचा प्रेशर जो आहे तो रिलीज केला जातो, कमी केला जातो, आणि प्रेशर रिलीज केल्यामुळे त्याच्या आतमधील जो गॅस, कार्बन डायऑक्साईड गॅस डिझॉल्व आहे तो त्याच्यामधून बाहेर पडतो, म्हणजे त्याची सॉल्युबिलिटी काय होते, कमी होते. म्हणजे प्रेशर कमी केला तर सॉल्युबिलिटी काय होते, कमी होते, आणि प्रेशर वाढवला तर सॉल्युबिलिटी काय होते, वाढते. आणि हे जे रिलेशन आहे हे कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. म्हणजे आपण सांगू शकतो प्रेशर अँड सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर. ठीक आहे, आणि मग हा जो लॉ आहे, दिस लॉ इज नथिंग बट द, ठीक आहे, त्या लॉला आपण म्हणू शकतो हेनरीज लॉ. ठीक आहे, म्हणजे हे जे काही रिलेशन आहे, द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन गॅस सॉल्युबिलिटी इन लिक्विड अँड प्रेशर. ठीक आहे, म्हणजे
सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड आणि प्रेशर या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला कुठे मिळतं पहा, दॅट इज गिवन बाय द हेनरीज लॉ. ठीक आहे, हेनरी इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट आणि त्याने हे आपल्याला जे रिलेशन आहे ते सांगितलेलं आहे. आणि ते ऑलरेडी आपण आत्ताच पाहिलं आहे की दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, इट डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन. याचं जे स्टेटमेंट आहे तुम्हाला एक्झाममध्ये स्टेट अँड एक्सप्लेन द हेनरीज लॉ असा प्रश्न येऊ शकतो बा, क्वेश्चन येऊ शकतो. तर तुम्ही हे प्रिपेअर करायचं आहे. काय बा स्टेटमेंट, इट स्टेट्स दॅट द सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे त्या सोल्युशनच्या वर गॅसचा जो प्रेशर आहे, ठीक आहे, त्या गॅसचा जो काही प्रेशर असेल, जेवढा प्रेशर जास्त असेल तेवढी त्याची सॉल्युबिलिटी काय असणार, जास्त असणार. ठीक आहे, त्या लिक्विडमध्ये त्याची सॉल्युबिलिटी ही जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जेवढा प्रेशर कमी असेल तेवढी सॉल्युबिलिटी कमी असणार. म्हणजेच आपण इथे थोडक्यात म्हणू शकतो पहा, यस इज, ठीक आहे, यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, पुढे काय केलं आपण, इक्वल टूचं साईन घेतलं आहे. मग इक्वल टूचं घेताना काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यावी लागते. मग आपण इथे के एच हा काय केला आपण कन्सिडर केला आहे ॲज अ कॉन्स्टंट. मग त्याला आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणू शकतो किंवा त्याला हेनरीज लॉ कॉन्स्टंट असंही म्हणतात. काय म्हणतात त्याला, हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये यस म्हणजे काय आलं तर सॉल्युबिलिटी. ठीक आहे, सॉल्युबिलिटी त्याचं युनिट आहे मोल पर लिटर. ठीक आहे, सॉल्युबिलिटीचं जे युनिट आहे ते आहे मोल पर लिटर. ठीक आहे, आणि प्रेशरचं जे युनिट आहे ते आहे बारमध्ये. लक्षात ठेवा, द युनिट ऑफ प्रेशर इज इन द बार. म्हणजे प्रेशरचं प्रेशर आहे बारमध्ये आणि सॉल्युबिलिटी आहे मोल पर लिटरमध्ये. तर अशा प्रकारे आपण हे जे रिलेशन आहे ते सांगू शकतो. आणि के एच म्हणजे आपण सांगितलं आहे के एच इज नथिंग बट द हेनरीज लॉ कॉन्स्टंट. के एच इज नथिंग बट द हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ठीक आहे, तर हे आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर आता हे हेनरीज लॉ कॉन्स्टंट जे आहे त्याचं युनिट काय आहे लक्षात घ्या. तर आपण हा जर फॉर्म्युला रिअरेंज केला तर आपल्याला मिळतं पहा के एच इज इक्वल टू मिळतं पहा के एच इज इक्वल टू यस डिवायडेड बाय पी. ठीक आहे, आणि याचं युनिट काय मिळेल, यसचं युनिट आपल्याला माहिती आहे मोल पर लिटर आणि प्रेशरचं युनिट आपल्याला माहिती आहे ते म्हणजे बार. म्हणजेच थोडक्यात के एच जे आहे हेनरीज लॉ कॉन्स्टंट जो आहे त्याचं युनिट काय झालं तर त्याचं युनिट असेल मोल पर लिटर पर बार. काय, मोल पर लिटर पर बार, दॅट इज द युनिट ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि हे युनिट जे आहे ते इम्पॉर्टंट असणार, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर आता हे आपल्याला डिफाईन करायचं आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंटची आपल्याला डेफिनेशन जर द्यायची असेल तर एकदम सिम्पल डेफिनेशन आहे पहा. आता हे जे फॉर्म्युला आपण रिअरेंज केला आहे तो म्हणजे के एच इज इक्वल टू यस डिवायडेड बाय पी. याच्यामध्ये जर आपण पीची व्हॅल्यू 1 बार पुट केली, ठीक आहे, पीची व्हॅल्यू आपण काय पुट केली 1 बार. ठीक आहे, 1 बार जर आपण इथे त्याची व्हॅल्यू पुट केली तर काय मिळतं आपल्याला, दॅट के एच दॅट विल बी इक्वल टू व्हॉट, यस. ठीक आहे, के एच इज इक्वल टू काय होतं मग यस होतो. ठीक आहे, म्हणजे के एच इज इक्वल टू व्हॉट, यस, हे मिळतं आपल्याला. आणि मग आपण तिथे म्हणू शकतो धस के एच म्हणजे काय तर द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड व्हेन इट्स प्रेशर ओव्हर द सोल्युशन इज 1 बार. ठीक आहे, कारण सिम्पल आहे, व्हेन पी इज इक्वल टू 1 बार. ठीक आहे, व्हेन पी इज इक्वल टू 1 बार के एच इज इक्वल टू यस. यस म्हणजे सॉल्युबिलिटी. म्हणजे ज्यावेळेस हा प्रेशर हा 1 बार असेल ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन, ठीक आहे, त्यावेळेस जी काही सॉल्युबिलिटी असणार आहे त्या सॉल्युबिलिटीला म्हणायचं आहे हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ठीक आहे, परत एकदा डेफिनेशन लक्षात घ्या. हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड व्हेन इट्स प्रेशर ओव्हर द सोल्युशन इज 1 बार. ठीक आहे, इज 1 बार. दॅट इज द डेफिनेशन ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट.
इथे महत्त्वाचं आहे पहा, एक तर स्टेटमेंट ऑफ हेनरीज लॉ, त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं युनिट आणि त्याचे डेफिनेशन. ठीक आहे, हे पॉईंट जे आहेत ते इम्पॉर्टंट असतील, दॅट यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरीज लॉ. ठीक आहे, डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, अगदी इझी आहे. त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्सचं जे आहे एरेटेड ड्रिंक्स, ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे की एरेटेड ड्रिंक जे असतात त्या ज्यावेळेस आपण काय करतो पहा, पॅक सिलिंग करतो त्याचं आपण, ज्यावेळेस कोल्ड्रिंक्स किंवा एरेटेड ड्रिंक जे असतात त्यांचं ज्यावेळेस आपण सिलिंग करतो त्यावेळेस तिथे आपण फक्त कार्बन डायऑक्साईड न वापरता, ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस न वापरता आपण काय वापरतो पहा, CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. ठीक आहे, CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर वापरतो अँड ठीक आहे, अँड मिक्सचर ऑफ एअर, म्हणजे एअर पण वापरतो. हे काय काय वापरतो आपण तिथे, एअर आणि CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर यांचं मिक्सचर जे आहे ते आपण तिथे यूज करतो टू डिझॉल्व CO2 इन वॉटर. ठीक आहे, आणि अंडर प्रेशर हे आपण त्याचं सिलिंग जे आहे ते करत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ते कॅप ओपन करतो, ते आता तुम्हाला इथे दिसतंय पहा ह्या डायग्राममध्ये, या पिक्चरमध्ये तुम्हाला ते क्लिअर होतं आहे की जर तुम्ही त्याला ओपन केलं तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो बाहेर पडतो आहे. ठीक आहे, कारण काय होतं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे मिक्सचर वापरतो CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर अँड एअर यांचं मिक्सचर ज्यावेळेस वापरतो तर त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड काय होतो, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे त्याची सोलिबिलिटी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये काय होतो, डिझॉल्व्ह होतो. आणि ज्यावेळेस आपण त्याचं कॅप ओपन करतो, कॅप उघडतो, त्यावेळेस काय होतं पहा की तो जो काही एक्सेस कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह असतो तो त्याच्यामधून बाहेर पडतो आणि तोच बबलच्या फॉर्ममध्ये बाहेर पडत असतो, ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येईल. ठीक आहे, लक्षात येतं आहे. दॅट इज द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरीज लॉ. हे डेमॉन्स्ट्रेशन आहे हेनरीज लॉचं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आता काही एक्सेप्शनसुद्धा आहेत हेनरीज लॉला. ठीक आहे, म्हणजे गॅसेस जर आपण पाहिले, गॅसेस लाईक अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, दे डू नॉट ओबेज हेनरीज लॉ. ठीक आहे, ते हेनरीज लॉ ओबे करत नाही. तर त्याचं रिझन काय आहे तर ते लक्षात घ्यायचं आहे. बिकॉज दीज गॅसेस रिॲक्ट्स विथ वॉटर. कारण हे जे गॅसेस आहेत ते वॉटरबरोबर काय होतात, रिॲक्ट होतात. म्हणजे अमोनिया आहे, आता इथे एक्झाम्पल दिलं आहे पहा, लक्षात घ्या. अमोनिया जो आहे, अमोनिया when it reacts with water it forms ammonium ion NH4+ OH-. जे ॲक्च्युली इथे काय होते, रिॲक्शन होते वॉटर बरोबर आणि तिथे अमोनियम आयन काय होतं, तयार होते. तसंच कार्बन डायऑक्साईड आहे CO2 रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह व्हॉट, H2CO3. ठीक आहे, म्हणजे तिथेही काय होतं पहा, कार्बोनिक ॲसिड जे आहे ते तिथे काय होतं, तयार होते. म्हणजे CO2 डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे ॲक्च्युली दोघांमध्ये रिॲक्शन होते असं आपण म्हणू शकतो. आणि रिॲक्शन झाल्यामुळे इथे हेनरीज लॉ जो आहे तो इथे अप्लाय होत नाही. these are the exception to the Henry's law. ठीक आहे, आणि मग बिकॉज ऑफ these रिॲक्शन, आता हे जे रिॲक्शन्स आहेत ह्या रिॲक्शनमुळे काय होतं पहा, हेनरीज लॉची म्हणजे ह्याच्या कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया यांची सोल्युबिलिटी जी आहे ती हेनरीज लॉनुसार जे आपलं एक्सपेक्टेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त सोल्युबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. दॅट यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे, एक्सेप्शन जे आहे ते लक्षात ठेवा, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, तर हे आपण सांगू शकतो. त्यानंतर पहा आता हेनरीज लॉवर आणखी म्हणजे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्याच्यावर न्यूमेरिकल्स जे आहेत ते विचारले जातात. लक्षात घ्या, न्यूमेरिकल्स. आता इथे आपण जे आहे ते एक सिम्पल न्यूमेरिकल जे आहे ते आपण सॉल्वमधलं जे आहे ते डिस्कस करतो. इथे लक्षात घ्या काय सांगितलं त्याच्यामध्ये. आता फॉर्म्युला जो आहे तो आपल्याकडे आहे, आत्ताच आपण जो आहे तो पाहिला आहे. काय फॉर्म्युला, S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. मग त्याच्यावरून फायनल फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला आहे, S इज इक्वल टू KH इंटू P. ठीक आहे, सॉल्युबिलिटी इज इक्वल टू हेनरीज लॉ कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय प्रेशर. ठीक आहे, तर हे आपण इथे सांगू शकतो. त्याच्यामध्ये आता आपण प्रॉब्लेम जो आहे तो पाहतो आहे न्यूमेरिकल.
द सॉल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन गॅस इन वॉटर, ठीक आहे, म्हणजे ॲट इथे आपल्याला काय जे आहे पहा टेम्परेचर दिलं आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 बार, ठीक आहे, 1 बार म्हणजे प्रेशर आपल्याला दिलेला आहे. मग तो आपण सांगू शकतो येस, जो काही प्रेशर आहे तो आपल्याला जो सांगितलं 1 बार आहे, ठीक आहे. आणि सॉल्युबिलिटी जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. सॉल्युबिलिटी किती येते 6.85 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर ही सॉल्युबिलिटी दिलेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय काय दिलं आहे, टेम्परेचर दिलं आहे. ॲक्च्युली टेम्परेचरचा तसं काही यूज नाही इथे, कारण ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ही प्रोसेस होते, ही याच्यासाठी फक्त आपल्याला ते रेफरन्ससाठी दिलेलं आहे. तर प्रेशर आहे 1 बार आणि सॉल्युबिलिटी आहे 6.85 इंटू 10⁻⁴ एवढी काय त्याची सॉल्युबिलिटी, ठीक आहे. तर आणि मग आपल्याला विचारलं आहे काय, तर हेनरीज लॉ कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अगदी सिम्पल आहे पहा, हेनरीज लॉ कॉन्स्टंट जो आहे तो आपण इथे फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला आणखी काय विचारलं आहे, तर मोलॅरिटी ऑफ नायट्रोजन गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन when partial pressure in atmosphere is 0.75 बार, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे काय केलं आहे, नायट्रोजनची अगोदर वरच्या फॉर्म्युल्याने काय करायचं आहे, हेनरीज लॉ कॉन्स्टंट काढायचा आहे नायट्रोजनसाठीचा, आणि तोच हेनरीज लॉ कॉन्स्टंट जे आहे ती व्हॅल्यू यूज करून आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द सॉल्युबिलिटी, ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सॉल्युबिलिटी विचारलेली आहे, ठीक आहे. म्हणजे सॉल्युबिलिटी म्हणजेच काय तिथं मोलॅरिटी, ठीक आहे, मोलॅरिटी ऑफ नायट्रोजन गॅस डिझॉल्व इन वॉटर हे आपल्याला फाइंड आउट करायची आहे, ठीक आहे. तर आपण सुरुवातीला ए पार्ट जो आहे तो पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सिम्पल आहे, आपण फॉर्म्युला रिअरेंज करायचा, KH इज इक्वल टू काय मिळेल S/P, आणि ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ॲज इट इज पुट करायच्या आहेत. युनिटही चेंज करण्याची इथे गरज नाही आहे, लक्षात घ्या. काय करायचं आहे आपल्याला, मोल पर लिटरमध्ये म्हणजेच DM³ आपल्याला सॉल्युबिलिटी दिलेली आहे आणि प्रेशर हा बारमध्ये दिलेला आहे, लक्षात घ्या. काही ठिकाणी जर प्रेशर आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा MM/Hg मध्ये दिलेला असेल तर तुम्हाला तो इथे कन्व्हर्ट करून घेणं गरजेचं आहे. तर इथे काही प्रॉब्लेम नाही, इथे बारमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज व्हॅल्यू पुट करायची आहे आणि मग आपल्याला जे ॲन्सर आहे ते मिळतं पहा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला 6.85, ठीक आहे, 6.85 इंटू 10⁻⁴ हे आपल्याला ॲन्सर मिळतं आणि त्याचं युनिट काय आहे, मोल पर लिटर पर बार. दॅट इज द युनिट ऑफ KH, दॅट इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट याच्यामध्ये आहे पहा बी पार्ट. मग त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे नायट्रोजनची आणि त्यांनी प्रेशर चेंज केलेलं आहे, लक्षात घ्या. प्रेशर आहे 0.75 बार, ठीक आहे. मग आता KHची व्हॅल्यू तर काय चेंज होणार नाही, ती आहे तशीच राहणार आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला इथे कन्सिडर करायची आहे. मग जी आपण वरच्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, ठीक आहे, तीच आपण इथे KHची व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर करायची आहे आणि प्रेशर 0.75 बार, आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला हे जे ॲन्सर आहे ते मिळेल पहा, दॅट इज 5.138 इंटू 10⁻⁴, ठीक आहे, मोल पर लिटर, ठीक आहे, मोल पर DM³ और मोल पर लिटर. दॅट इज द मोलॅरिटी ऑफ नायट्रोजन वेन द प्रेशर इज वॉट 0.75 बार, ठीक आहे. या अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम जे आहेत इझी प्रॉब्लेम आहे पण जस्ट व्हॅल्यूज तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहेत आणि ॲन्सर मिळवायचं, ठीक आहे. तर हे आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, तो म्हणजे हेनरीज लॉवरचाच आहे, तो म्हणजे द हेनरीज लॉ कॉन्स्टंट, ठीक आहे. द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइडचा हेनरीज लॉ कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे, तो आहे 0.159 मोल पर लिटर पर बार, ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला दिलेलं आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द सॉल्युबिलिटी ऑफ मिथिल ब्रोमाइड इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला मिथिल ब्रोमाइडची सॉल्युबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे अँड ॲट प्रेशर, जे इथे आपला प्रेशर जो आहे तो इथे दिलेला आहे, तो म्हणजे 130 mmHg, ठीक आहे. 130 mmHgला त्याचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता ह्या याच्यामध्ये पहा काय करायचं, अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ
फॉर्म्युला तोच आहे का, एस इज इक्वल टू के एच इंटू पी, तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि के एचची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पहा, पी जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, प्रेशर जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे अगोदर कशामध्ये, बारमध्ये, कारण आपल्याला प्रेशर जो दिलेला आहे तो दिलेला आहे एच जीमध्ये. ठीक आहे, मग आता एक लक्षात घ्यायचं आहे इथे आता आपण इथे काय करणार आहोत लक्षात घ्या, एच जीचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, लक्षात ठेवा. आणि ॲटमॉस्फिअरचं मग आपल्याला कन्वर्जन करायचं आहे ते कशामध्ये, बारमध्ये. असं एक टू स्टेज कन्वर्जन आहे हे लक्षात ठेवा. एक म्हणजे एच जीचं कन्वर्जन ॲटमॉस्फिअरमध्ये आणि नंतर ॲटमॉस्फिअरचं बारमध्ये कन्वर्जन आपण करतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी रिलेशन जे आहे ते लक्षात ठेवा. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 760 mm ऑफ एच जी. ठीक आहे, किती येते, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 760 mm एच जी. ठीक आहे, मग जर आपण याला एच जीला जर आपण डिवाईड केलं पहा, 760 mm एच जीने जर डिवाईड केलं तर आपल्याला प्रेशर मिळेल तो ॲटमॉस्फिअरमध्ये. कशामध्ये मिळेल, ॲटमॉस्फिअरमध्ये, आणि तो आहे 0.171. ठीक आहे, ॲटमॉस्फिअर म्हणजे हे जे आहे ते आपल्याला मिळेल 0.171 ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला हा प्रेशर मिळाला. ठीक आहे, आता हा प्रेशर मिळाल्यानंतर आपल्याला तो कन्वर्ट करायचा बारमध्ये. मग बारमध्ये कन्वर्ट करताना रिलेशन लक्षात घ्या, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 बार. ठीक आहे, म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू वॉट, 1.013 बार. आणि मग जर आपल्याला ॲटमॉस्फिअरमधलं कन्वर्जन बारमध्ये करायचं असेल तर हा 1.013 नाही त्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग आपल्याला प्रेशर मिळेल तो बारमध्ये. ठीक आहे, मग आता हा बारमध्ये एकदा का आपल्याला बारच्या युनिटमध्ये जर का आपल्याला प्रेशर मिळाला की मग अगदी सिंपल आहे पा पुढे सॉल्युबिलिटी आपल्याला माहिती आहे. सॉल्युबिलिटी इज इक्वल टू व्हॉट, के एच इंटू पी, म्हणजे के एच. ठीक आहे, म्हणजे के एचची व्हॅल्यू पुट करायची आहे, पीची प्रेशरची बारमध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. यू विल गेट द 0.27 मोलार. किती मिळेल तुम्हाला ते, 0.27 मोलार. दॅट विल बी द सॉल्युबिलिटी ऑफ मिथिल ब्रोमाइड. ठीक आहे, मिथिल ब्रोमाइडची काय असणार आहे, सॉल्युबिलिटी ॲट दॅट प्रेशर. ठीक आहे, तर आता इथे जो प्रॉब्लेम होता पहा, हा सिंपल प्रॉब्लेम होता, पण याच्यामध्ये एक ट्रिक अशी होती की तुम्हाला इथे काय करायचं होतं की प्रेशर जो होता तो तुम्हाला ऑफ एच जीमध्ये दिलेला होता आणि तुम्हाला तो बारमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. मग याच्यासाठी 2 स्टेज अशा होत्या की सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की जो काही प्रेशर आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये कन्वर्ट केला आपण रिलेशन यूज करून, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 760 mm एच जी. ठीक आहे, आणि मग दुसरं आपण दुसरं इक्वेशन यूज केलं ते म्हणजे रिलेशन यूज केलं ते म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, 1 बार. ठीक आहे, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू वॉट, 1.013 बार. आणि मग ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन बारमध्ये कन्वर्ट करताना त्या व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय केलं, आपल्याला बारमध्ये प्रेशर मिळाला. आणि एकदा का आपल्याला हा बारमध्ये प्रेशर मिळाला की जस्ट आपल्याला मग नंतर व्हॅल्यूज पुट करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. तर हा याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट होता पहा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हेनरीज लॉ कॉन्स्टंटवरचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण इथे पाहू शकतो, सांगू शकतो, अशा प्रकारे सॉल्व करू शकतो. ठीक आहे, तर हेनरीज लॉ लक्षात ठेवा. एक तर स्टेटमेंट किंवा प्रॉब्लेम्स दोन्हीपैकी काहीतरी विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये, दॅट यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे, तर हा पार्ट जो होता पहा तो म्हणजे सॉल्युबिलिटी इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड अँड गॅस इन लिक्विड. हे गॅस इन लिक्विडमध्ये हेनरीज लॉ हा इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपण इथे पाहिला. आज आपण इथे थांबतो आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण जो नेक्स्ट पार्ट आहे या चॅप्टरमध्ये तो पाहणार आहोत. ठीक आहे, तर
आजच्यासाठी आपण इथे थांबतोय. थँक्यू.